पुढची बातमी बघूया। लोकसभा निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होतील। निवडणुकांआधी मवियातील सगळे प्रमुख नेते जागा वाटपाबाबत बैठक घेताना दिसतायत। ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली। आजच फोर सीझनला मुंबईमध्ये ही बैठक होती। या बैठकीत 48 जागांवर चर्चा झाली अशी माहिती संजय राऊतांनी दिली। दरम्यान मवियात एकही जागेसंदर्भात मतभेद नाही असं राऊतांनी ठणकावून सांगितलं। प्रकाश आंबेडकरांनी मवियाच्या नेत्यांकडे काही जागांचा प्रस्ताव ठेवलेला आहे, त्यावरही चर्चा झाल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। आंबेडकरांच्या पक्षाने मवियात सहभागी होऊन एकत्र निवडणूक लढवावी असं या बैठकीत ठरलंय असंही त्यांनी स्पष्ट केलं। बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आजच्या बैठकीला उपस्थित होते। 4 पक्षांमध्ये महाविकास आघाडी म्हणून उत्तम चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। 48 जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो। आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत। त्यांच्या जागांसंदर्भात एक प्रपोजल दिलेलं आहे, एक प्रस्ताव दिलेला आहे। त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या 3 पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन वंचित आघाडी हा महत्त्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे। महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही।